केडीसीसी बँकेची म्हासुर्ली शाखा आणि गौशी इथल्या खंडोबा विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। त्याबद्दल सखोल चौकशी करावी या मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। राधानगरी तालुक्यातील गौशी इथल्या शहाजी संभाजी कांबळे या शेतकऱ्याची केडीसीसी बँकेची म्हासुर्ली शाखा आणि गौशी इथल्या खंडोबा विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप पॅन्थर आर्मी स्वराज्य संघटनेनं केला आहे। शहाजी कांबळे यांनी कोणत्याही कर्जाची मागणी केली नसताना बँकेच्या म्हासुर्ली शाखेनं 19 मे 2022 रोजी त्यांच्या खात्यावर 1,09,250 रुपये जमा केले। विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांच्या स्वाक्षरीशिवाय 1,29,000 रुपये परस्पर काढून घेतले। दुसरीकडे डॉक्टर डी.वाय. पाटील साखर कारखान्याकडे गाळपासाठी गेलेल्या ऊसाचे सुमारे 4 लाख रुपये खंडोबा विकास संस्थेनं बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात घेतले आहेत। या दोन्ही आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस आणि सहकार निबंधक कार्यालयाकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेनं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। म्हासुर्ली शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक संभाजी पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन सर्जेराव पाटील आणि लिपिकाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, 4 लाख रुपयांची ऊस बिलाची रक्कम व्याजासह परत मिळावी अशी मागणी मच्छिंद्र रुईकर यांनी केली आहे।